तर आनंद मठात राज ठाकरे पोहोचलेले आहेत. आपण थेट जाऊयात. तर आपण इथे पाहू शकतात की 17 ते 18 वर्षांनंतर आनंद मठात राज ठाकरे उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी तुम्ही दृश्य पाहू शकता. कळव्यातील ही दृश्य आहेत. आनंद मठात राज ठाकरे उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी आनंद दिघेंच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतील आणि त्यानंतर मनसैनिकांशी आणि त्याचबरोबर शिवसैनिकांशी देखील ते संवाद साधतील. आणि यासोबतच आपण ही दृश्य पाहू शकतोय की आनंद दिघेंच्या फोटोला पुष्पहार अर्पण करताना राज ठाकरे इथे उपस्थित झालेले आहेत. राज ठाकरे आनंद दिघेंच्या फोटोला पुष्पहार अर्पण करतायत. या ठिकाणी मनसैनिकांची आणि शिवसैनिकांची उपस्थिती आहे. त्यासोबतच इथे खासदार श्रीकांत शिंदे देखील आहेत. या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री पुन्हा जोडल्या गेल्या आहेत. भाग्यश्री, राज ठाकरे इथे उपस्थित झालेले आहेत, पुष्पहार देखील अर्पण करण्यात आलेला आहे. काय अपडेट मिळतेय, काय अधिकची माहिती मिळतेय? आपण जर बघितलं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक, नरेश मस्के यांच्यासह सगळेच नेते, अविनाश जाधव असतील मनसेचे सगळेच नेते इथे उपस्थित झालेले आहेत आणि राज ठाकरे यांनी स्वतः पुष्पहार अर्पण केलेला आहे. शंभूराज देसाई देखील इकडे आहेत. शंभूराज देसाई देखील इकडे पाहायला मिळतात. काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्या प्रतिनिधींशी आपला संवाद होऊ शकत नाहीये, पण आपण जोडण्याचा प्रयत्न करूयात. पण ही दृश्य तुम्ही पाहू शकतायत, NDTV मराठीवर ही दृश्य तुम्ही पाहू शकतायत. ही आनंद दिघे मठातली ही दृश्य आहेत. या ठिकाणी राज ठाकरे उपस्थित झाले आहेत. त्यासोबतच आपण पाहू शकता की श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे. श्रीकांत शिंदे उपस्थित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र इथे उपस्थित नाही आहेत. मुख्यमंत्री नाशिकमध्ये असल्यामुळे ते आनंद मठात राज ठाकरेंबरोबर सध्या उपस्थित नाही आहेत. पण आपण इथे पाहू शकता की श्रीकांत शिंदेंनी राज ठाकरेंचं स्वागत केलेलं आहे. या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रताप सरनाईकांची देखील उपस्थिती आहे. हे सगळेजण राज ठाकरेंचं स्वागत करतायत. शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, श्रीकांत शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच नरेश मस्के यांच्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. तर तब्बल 17 ते 18 वर्षांनंतर आनंद मठामध्ये राज ठाकरे उपस्थित झालेले आहेत. तर ही दृश्य आपण पाहू शकतायत. या ठिकाणी श्रीकांत शिंदे, नरेश मस्के आणि इतर कार्यकर्ते पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. त्यांनी राज ठाकरेंचं स्वागत केलेलं आहे. राज ठाकरेंनी पुष्पहार अर्पण केलेला आहे आनंद दिघेंच्या फोटोला. तर या संदर्भात माहिती देण्यासाठी तिथे आपल्या प्रतिनिधी उपस्थित आहेत. भाग्यश्री, काय अपडेट आहे तिथे? काय कशा प्रकारचं वातावरण आहे इथे आम्ही पाहू शकतोय, पण या व्यतिरिक्त तुम्ही काय सांगाल? आपण जर बघितलं तर गर्दी झालेली पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. राज ठाकरेंनी पुष्पगुच्छ देण्यासाठी ती गर्दी आहे. आपण बघितलं तर नेते जो आहे ते शंभूराज देसाई इतर नेते देखील इथे उपस्थित आहे. इथे राज ठाकरेंना भेटण्यासाठी कार्यकर्ते लोकलही पाहायला मिळतात आणि मी मगाशी म्हणाले तसं अनेक गोष्टी घडल्यानंतर पोलिसांना नोट जो आहे कार्यकर्त्यांचा थांबवता येईल हे बघणं महत्त्वाचं होतं. तसं पूर्ण गर्दीचा नोट आतमध्ये आला. अक्षरशः त्यांना दिलेली जी चाल होती ती देखील त्यांच्या अंगावरला खाली पडली आणि खाली अक्षरशः सुरवली त्यांनी पाहायला मिळते. आणि तर या ठिकाणी राज ठाकरे उपस्थित झालेले आहेत. ही दृश्य तुम्ही NDTV मराठीवर पाहू शकता. तर नरेश मस्के यांच्यासाठी कळव्यात ही सभा होणार आहे. त्या सभेसाठी तयारी करण्यात देखील आलेली आहे. आपण इथे पाहू शकतो की राज ठाकरे आनंद मठात उपस्थित झालेले आहेत. आनंद मठात आल्यानंतर त्यांनी
प्रथम आनंद दिघे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यांचे शुभाशीर्वाद घेतलेले आहेत. त्यासोबतच श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक आणि नरेश म्हस्के अशा यासोबतच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, मनसैनिक, शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत.